नमस्कार, मायलेकी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मायलेकी चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करूया। एक टोपली घेतली आणि त्यामध्ये डाळीचं पीठ चाळून घेतलंय म्हणजेच बेसन। तर आता एका वाटीचं प्रमाण देणार आहे, त्यानुसार तुम्ही ढोकळा बनवा, खूप छान होतो। तर एक पातेलं घेतलंय, पातेलं आपण असं पसरट खोल असणारच घ्यायचं म्हणजे फेटता येतं। या वाटीने 2 वाटी डाळीचं पीठ घेते। 2 वाटी डाळीचं पीठ असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं। ढोकळ्यासाठी परफेक्ट माप आहे। इथे वाटी घेतली आणि त्यामध्ये 4 चमचे साखर घालते, अर्धा चमचा लिंबू सत्व, चवीनुसार मीठ, मी 1/2 चमचा मीठ घातलंय, 4 चमचे तेल। आता याला मिक्स करून घ्यायचंय। त्याआधी यामध्ये पाणी घालायचंय। तर ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ मोजलंय त्या वाटीने 1 वाटी पाणी घातलंय आणि अजून अर्धी वाटी पाणी घालायचंय। तर ते आपण नंतर घालणार आहोत। तर ही साखर, लिंबू सत्व हे आपल्याला विरघळून घ्यायचे पाण्यामध्ये। तर इथे छान विरघळलंय। आता या डाळीच्या पिठामध्ये हे पाणी घालायचंय। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचंय। तुम्ही एखाद्या चमच्याने फेटा किंवा मग हाताने फेटलं तर अजून चांगलं, म्हणजे छान पीठ फुलतं। तर मी आता इथे हातानेच फेटणार आहे। आता अर्धा वाटी पाणी घालू। तर इथे साखर आणि लिंबू सत्व या वाटीला चिटकलं होतं, तर त्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलंय आणि हे छान असं हाताने 5 ते 6 मिनिट फेटून घ्यायचं। अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा पण घालू शकता। फेटवताना लक्षात ठेवा एकाच डायरेक्शनने फेटायचंय। किती छान पीठ फुगलंय पाहू शकता। तर मी पाणी एका गॅसवरती उकळत ठेवलं होतं, त्याला छान उकळी आली असेल बघू। मी यामध्ये पिवळा कलर घातलाय, तुम्ही यामध्ये हळद घातली तरी चालेल। तर पाण्याला छान उकळी आली आणि आता एका ताटाला, टोपलीमध्ये ताट बसेल एवढ्याच मापाचं ताट घ्यायचं, त्याला तेल लावायचं आणि त्यामध्ये आपण हे पीठ ओतून घ्यायचं। याला आता 10 ते 15 मिनिट फुल गॅसवरती ठेवायचंय। त्यासाठी मी इथे पीठ मळायची परात घेतली आणि ती पालती घातली। तर इथे 10 मिनिट झालेत, पाहू ढोकळा झालाय का। आता ढोकळा झालेला कसा ओळखायचा, तर साईडने वाफ निघते ताटाच्या बाहेर आणि ढोकळ्याचा वास पण येतो, तेव्हा समजायचं ढोकळा झालाय। तर आता एक चाकू घेते आणि चाकूने आपण पाहू ढोकळा झालाय का। तर असं चाकूने पाहायचं, चाकूला चिटकलं नाही याचा अर्थ ढोकळा आपला तयार झालाय, मस्त छान फुललाय। आता हा थंड झाल्यानंतर आपण ताटातून बाहेर काढणार आहोत। ढोकळा थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करू। तर इथे मी छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, यामध्ये मोहरी घालायची, 1.5 ते 2 चमचे मोहरी घालायची, कारण ढोकळ्यावर मोहरी जेवढी असेल तेवढा ढोकळा छान लागतो। तर तेल गरम झालं की मोहरी घालायच्या पहिले मिरच्या थोड्याशा तळून घेते। तुम्हाला जर मिरच्या अशा नसतील आवडत तर तुम्ही फोडणीमध्ये पण मिरच्या घालू शकता। तर आता इथे मिरच्या तळून झाल्यात, मिरच्या काढून घेते आणि मोहरी टाकते। मोहरी घातली, 1.5 ते 2 चमचे, थोडंसं हिंग, पाव चमचा हिंग घातलंय आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पानं, पाव चमचा मीठ आणि 2 चमचे साखर घातली आणि याला उकळी आली। आता या ढोकळ्यावरती घालून घ्यायचं। तर त्याआधी मी ढोकळा काढून घेते। तर चाकू घेतलाय आणि चाकूने बाजूने आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे छान निघतो। याआधी पण मी मायलेकी चॅनलवरती ढोकळ्याची रेसिपी अपलोड केली आहे। तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की व्हिडिओ पहा आणि आजचा ढोकळा पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा ढोकळा कसा झालाय। आता इथे मी पाणी घालताना अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, तर हे आपल्याला सगळं ढोकळ्याला लागणार आहे। आता एक ढोकळा पहा, मस्त झाला, एकदम स्पंजी, एकदम मार्केटसारखा झालाय, नक्की ट्राय करा। आता मी सगळा काढून घेते। तर हे असं उलताण्याने काढला की छान मोकळा निघतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।